जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील डोकारे साखर कारखान्यावर 10,51,00,000च्या कर्जामुळे बँकेकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार धुळे नंदुरबार बँक प्रशासनाचा मोठा निर्णय, कारखान्याचे गेट आणि कार्यालय सीलबंद करत मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली। मालमत्ता जप्तीची कारवाई संदर्भात कारखान्याच्या संचालकांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर तब्बल 10,51,00,000 रुपयांचे कर्ज न फेडल्यामुळे मोठी जप्ती कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी पोलीस बंदोबस्तात कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेत तो धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सुपूर्द केला आहे। कारखान्याकडून न्यायालयात स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र ऋण वसुली अधिकरण छत्रपती संभाजीनगर यांनी हा अर्ज फेटाळून लावल्याने प्रशासनाने तातडीने कारवाईला सुरुवात केली। या कारवाई दरम्यान कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार आणि प्रशासकीय कार्यालयांना कुलूप लावून अधिकृतपणे सीलबंद करण्यात आले असून सर्व स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। गेल्या 24 वर्षांपासून सुरू असलेला हा कारखाना मागील 2 वर्षांपासून बंद असल्याने आधीच शेतकरी चिंतेत होते। अशातच बँकेच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे। सध्या कारखान्याचा ताबा पूर्णपणे बँकेच्या स्वाधीन करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या कारवाईसंदर्भात संचालक मंडळाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। या संदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी व भरत गावित यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आदिवासी सहकारी साखर कारखाना नवापूर, डोकारे तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार या कारखान्याला धुळे व नंदुरबार जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे हा कारखाना आज रोजी सिक्युरिटायझेशन ॲक्ट अंडर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत आदेश केलेला होता आणि आज दिनांक 24 मार्च रोजी आम्ही या कारखान्याच्या साईटवर येऊन रीतसर या कारखान्याचा पंचनामा केलेला आहे आणि पंचनामा करून त्यांच्या ज्या जमिनी आम्हाला माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी अलॉट केलेल्या होत्या गहाणखताद्वारे आमच्याकडे ज्या तारण ठेवलेल्या होत्या या सर्व जमिनींचा आम्ही आज रोजी पोजेशन हे घेण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. थकलेल्या कर्जामुळे हा कारखाना आज रोजी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. कर्ज जवळपास दावा दाखल केला त्यावेळेस 10,51,00,000 रुपये हे थकीत कर्ज होतं आणि हा कारखाना द्वारकाधीश साखर कारखान्याने भाड्याने घेतलेला होता आणि द्वारकाधीश साखर कारखाना व डोकारे आदिवासी साखर कारखाना आणि जिल्हा बँक यांच्या त्रिपक्षीय करारान्वये द्वारकाधीश साखर कारखान्याने आम्हाला ॲश्युअर्ड केलं होतं की ह्या कर्जाचं जे हप्ते येतील ते हप्ते आम्ही परतफेड करू, परंतु हे हप्ते परतफेड न झाल्यामुळे ते कर्ज थकीत झालं आणि ते NPA झाल्यामुळे आज रोजी कारखाना हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली. आज दिनांक 24 रोजी द्वारकाधीश साखर कारखाना हा DRT कोर्ट औरंगाबाद येथे त्यांनी दावा दाखल केला होता की पोजेशन प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यासाठी त्याला स्टे मागितला होता, परंतु आजच्या जे हिअरिंग झाली, कोर्टाची सुनावणी झाली, त्यामध्ये कोर्टाने त्यांचा जो दावा आहे तो फेटाळलेला आहे आणि आम्हाला पोजेशन घेण्यासाठी प्रोसीड करण्यासाठी आदेश दिलेले आहेत. आदिवासी कारखाना हा ऑक्टोंबर महिन्यामध्ये 2021ला कराराने द्वारकाधीश कारखान्याला देण्यात आला आणि जेव्हा हा देण्यात आला तेव्हा कुठल्याही संचालक मंडळाला याची कल्पना नव्हती. जेव्हा आमची नवीन बॉडी त्या ठिकाणी बसली आणि नवीन बॉडी बसल्यानंतर तेव्हा आम्हाला कळलं की या कारखान्यावरती जवळजवळ 17 कोटी रुपये हे कर्ज बाकी आहे आणि त्यानंतर द्वारकाधीश आणि आदिवासी कारखान्याने तेव्हाच्या संचालक मंडळाने तत्कालीन चेअरमन यांनी त्यांच्याशी जो करार केला होता त्या करारामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की हे 17 कोटी रुपये त्यांनी 5 हप्त्यामध्ये हे DDC बँकेला परत करावे आणि ज्यावेळेस हा कारखाना आपल्या ताब्यात आला, आपण त्याच्यावर संचालक म्हणून चेअरमन म्हणून बसलो, तेव्हा 2 हंगाम हा सुरळीतपणे त्यांनी चालवला द्वारकाधीश कारखान्याने आणि 2दा त्यांनी हप्ते भरले. पण त्याच्यानंतर मागील 2 वर्षापासून हा कारखाना हा बंद अवस्थेत आहे. त्याच्यामुळे जे जिल्हा सहकारी बँकेचं देणं लागतं कर्ज आहे ते कर्ज यांनी वेळेवर फेडलं नसल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे DDC बँकेचे चेअरमन आहेत माननीय राजूबाबा कदमबांडे यांनी वेळोवेळी आम्हाला त्या संदर्भात पत्रही व्यवहार केला, स्वतः फोनवर बोलले, आमच्या मिटिंगा लावल्या. 3-4 मिटिंगाला मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो, पण द्वारकाधीश कारखान्याचे चेअरमन त्यांचे संचालक कोणीही त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही. त्याच्यामुळे आज ही वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे जर त्यांनी सुरळीतपणे हा कारखाना चालवला असता, हंगाम चालवला असता, तर आज ही वेळ आली नसती. आणि आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचा आमचा त्या ठिकाणी कारखान्या साईटवर एकत्रितरित्या आमची मिटिंग घेण्यात आली द्वारकाधीश कारखान्याची आणि आमची, तेव्हाही त्यांचे चेअरमन किंवा संचालक मंडळ उपस्थित नव्हते. त्यांचे मुख्य शेतकी अधिकारी यांना त्या ठिकाणी पाठवून दिलं, त्यांना कुठलाही अधिकार नसताना त्या ठिकाणी त्यांना पाठवून दिलं, फक्त बघ्याची भूमिका त्यांनी घेतली. आम्ही त्यावेळेसही पोटतिडकीने सांगितलं की कारखाना चालवण्यासाठी द्वारकाधीश कारखाना हा असमर्थ असेल आदिवासी कारखाना चालवण्यासाठी, तर आमचं संचालक मंडळ तेव्हाही तयार होतं, आजही तयार आहे आणि उद्याही तयार आहे. आम्ही त्यांच्याकडनं सांगितलं की हा कारखाना आम्हाला चालवायला द्या, तुम्ही तसं आम्हाला ॲफिडेविट करून द्या. आम्ही त्याप्रमाणे केलं असतं तर आज कारखान्यावर ही नौबत आली नसती. याला सर्वस्व जबाबदार हे मागचं संचालक मंडळ आणि ज्या द्वारकाधीश कारखान्याने हे घोळ घातलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार ते लोक आहेत. सावंतांनी ही आडमुठीची धोरण केलं आणि हा आदिवासी शेतकऱ्यांचा कारखाना जाणून बुजून त्यांनी बंद पाडलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे द्वारकाधीशचे चेअरमन त्याचे शंकरराव सावंत, सचिन सावंत आणि कैलास सावंत हे प्रमुख लोक याला जबाबदार आहेत.